तुला पण जावं रोशनीचा फोटो काढ. चंद्र तारे हे काय केलं. एकदा फक्त दाखव ना एकदा. ए केदार एकदा नको तो बरोबर ऍक्टिंग करतो. ए रोशन कस चला मंडळी. तर आता आमचा नाश्ता झाला. आता म्हणजे जास्त नाश्ता काही केला नाही. म्हणजे कांदे पोहे खाल्ले आणि एक प्लेट फक्त कटलेस फक्त खाल्ले. नाश्ता इतका करून 6 टायमात चालला. आता डायरेक्ट फक्त गणपतीपुळे फिरायला. तो आता जवळ आहे मित्राच्याकडून पॉईंट. म्हणजे गणपतीपुळे तिकडून बघू. जयगडचं एक बघायचं आहे. JSWचा गणपती तो पण फेमस आहे. एक बघायचं आहे. त्यानंतर मग घरी येऊ असा विचार चालू आहे. पुढचा प्लॅन आम्हाला नक्की म्हणजे आम्ही काय केला नाही आहे. तिसं मित्र बोले संध्याकाळी फिरायला जाऊ आपण आरेवारी बीच करायला. तर बघू कसं काय तुम्ही सांगेन मी तुम्हाला. भेटूया मित्रांनो. तो बघा ते आहे मित्राचं घर आपल्या तिथे लग्न आहे. मस्त आहे. बाजूला पूर्ण रोड आहे बघा. रोड तिथून रोडच आहे पूर्ण. डोंगर आहे निसर्ग इकडचा जाम भारी. ही शाळा आहे पण हे घर आहे ना एक नंबर वाटतं. ते मित्राचं आपलं घर. परिसर बघा मोठा एवढा. ओके सो मंडळी प्रवास चालू झाला आमचा. आता पहिलं आता आमचं ठरलं आता गणपतीपुळे ना. हा तर पहिला आमचा स्टॉप ठरलाय गणपतीपुळे. जे इकडून मित्राच्या घरापासून 6 किलोमीटरला. तर पहिला तो आम्ही तिकडे जातोय. तिकडून मग पुढचे स्पॉट बघू कसं काय जवळ आहे वगैरे. आणखी गावाला ऊन खूप आहे. त्याच्याकडे गरमी पण खूप आहे गावाला. त्याच्यामुळे उन्हामुळे मध्ये गरमी जास्त आहे गावाला पण. आता तसं आरेवारी बीच तर संध्याकाळीच करणार आहे. जे की तुम्हाला वेळ सांगेल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. बघूया पुढचा आपला ट्रॅव्हल कसा होतं काय ते. गावचे रस्ते नंबर असतात भाई. मला मुंबईपेक्षा गावचे रस्ते जास्त आवडतात. ट्रॅफिक नसते काय नसते. रस्ते खाली असतात. वेळी वाकडी वळणं असतात. मजा येते गाडी चालवायला. तुम्हाला पण येते की मला नक्की सांगा गाईस कमेंट करून. मी पहिला पण आलेलो म्हणजे गणपतीपुळ्याला आधी. एक लहानपणी आलेलो आणि एक लग्नानंतर आलो. तो डायरेक्ट आता येतोय 2-2.5 वर्षानंतर. गणपतीपुळे बाबा नवसाचा गणपती. सो मंडळी आपण पोचलो गणपतीच्या मंदिरामध्ये. एंट्री आपली झाली आहे. आज थोडी गर्दी आहे. शनिवार पण आहे. सुट्ट्या पण आहेत माणसांना. आज गर्दी अशी होती. बघू आता आपले दर्शन आपले कधी होतात आहे. गणपती मंदिरावरून शिरलोय. हे बघा संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. सो मंदिरात पोहोचलो आम्ही आता. सध्या लाईनीमध्ये लाईन वगैरे मोठी लाईन.
आणि आता बघू आपल्याला किती टाइम जातो आपल्याला. 11 तर वाजल्यात. बघू करून आपल्याला किती टाइम जातो. असं सुट्ट्या दिवशी तरी येऊ नका तुम्ही, मधल्या दिवशी तुम्ही कधी पण या. आणि हा इकडे फ्री पार्किंग सुद्धा आहे बाईकला, फक्त कारला तर पे अँड पार्क आहे. बाकी आपली मित्र बघा. कसा आपला एक्सपिरियन्स आहे? कसा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. गर्दी आहे थोडी, 2 लाईन आहेत मंडपात, 2 वेगवेगळ्या लाईन आहेत, सेक्शन आहेत. तिघं पहिल्यांदा लोक आले. फर्स्ट टाइम तुमचा एक्सपिरियन्स विचारला आपला. चाललंय जरा, पण एवढी गर्दी असते वाटलं नव्हतं. आय थिंक 1, 2, 3 मे सुट्टी आहे म्हणून कदाचित एवढी गर्दी असेल. आणि मे महिना पण लोक गावाला पण आले, त्याची पण गर्दी आहे. गावची पब्लिक पण सगळी काय बोलायचं? मला गणपती बाप्पा मोरया. भाविकांना गर्दी करू नका. चला चला पुढे चला, पुढे चला, पुढे चला, चालत राहा, पुढे चालत राहा. नाव घेत राहा, नाव घेत राहा. भाविकांनो गर्दी करू नका. खूप गर्दी आहे गणपतीपुळे. म्हणून जरा लवकर या. लाईनीवर 1 तास झाला. लवकर या. दोघांमध्ये लेट झालं होतं. सकाळी जर 9 वाजता इथे पोहोचलो 7 वाजता असतो, उठून जायचं. सकाळी 7 वाजता उठून जायचं. सकाळी 9 वाजता इथे पोहोचलो असतो तर 10-10:30 झालं असतं दर्शन. पण मी एकटा सकाळी 7 वाजता उठलोय, कोणच उठले नाहीत. त्याला आम्ही उठलेलो. झोपून राहिलेला. माझ्याबरोबर हा एक उठलेला, बाकी सगळे झोपले होते. हा नंतर उठला. लास्टला उठणार हा उठला. तो 1 तास आंघोळ करत होता. जो ब्लॉगर तो एक तास आंघोळ करत, तुझा मित्र आंघोळ करत होता. मनामध्ये माझ्यासारखी श्रद्धा असेल तरच या पाय पडाय. असे येऊ नका. बरोबर गेले. सहमत आहे मी, सहमत. आणि काही ग्रुप असेल तर टाइम बरोबर जाईल गर्दीमध्ये. टाइम बरोबर जाईल. ग्रुप असेल तर टाइम लवकर जाईल आणि मग दर्शन होऊन जाईल पटकन, काय वाटणार नाही. पण 2 तास झालेत आता आम्हाला. आणि बाईक नेणार असेल तर बाईकवाला विचारा किती स्पीडने चालवणार गाडी. मिनिमम 60-70-80 असेल तरच ये. बाईक वरचा व्लॉग तो नंतर मी बनवणार आहे, ते सांगणार आहे तुम्हाला. आता ह्या मंदिराचा आरती वगैरे झाली, आरती भेटल्या मस्तपैकी. आता मंदिराला शिवपिंडी सोबत घेऊन आलोय. तर ऑर्डरबद्दल काय बोलणार तुम्ही? बघूया अजून अर्धा तास लागेल. काय बोलणार तुम्ही? तर ऑर्डरबद्दल काय बोलणार तुम्ही? रायडर मध्ये आता पिलियन बोलेल. आता मंदिरामध्ये आहे मी, नंतरच बोलतो काय ते. राहू दे आता मंदिरामध्ये. तो बघा चेहरा बघा, त्याचा चेहरा बघा. चेहऱ्यावर समजत. आणि उंदराच्या ह्या उंदराच्या कानात. सो मंडळी आमची दर्शन झाले इकडे पूर्ण. जेवायला घेतलंय खिचडी लोणचं आणि एक गोड आहे. जेवण घेऊ आता आम्ही. आणि फ्री मध्ये आहे मंदिराकडनं, म्हणजे असं टायमिंग आहे. टायमिंग किती? 12:30 ते 2:30 असं टायमिंग आहे म्हणजे जेवणाचा इकडे. तुम्ही यात असाल तर त्यानुसार प्लॅनिंग करून तुम्ही इकडे येऊ शकता जेवायला. तिथे जेवण भेटूया आपण. आमचं जेवण खाऊन सगळं झालंय. इकडे मार्केट पण आहे मागे, जे तुम्हाला प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता. इथे पण आहे, बाहेर पण आहे मंदिराच्या. तर आमचं असं म्हणजे इकडे आमचं दर्शन करून झालेलं आहे गणपतीपुळे या गणपती मंदिराचे. तर आम्ही आता इकडे आलोय बीच वरती. तर इकडे ऍक्टिव्हिटी पण आहे सध्या. बघा सगळं तुम्ही माझ्या मागे बघताय. तुम्ही इकडे ऍक्टिव्हिटी पण करू शकता. बोट राईड आहे, कॅमल राईड आहे, तर ती डग्गी राईड आहे. ती खूप सारी ऍक्टिव्हिटी तुम्ही तेही करू शकता. तर बघू बीच वरती आता आलोय. वाजले दुपारचे 1:30. ऊन तर खूप आहे आता, थंडवार इकडे लागत नाही. ठीक आहे, चालेल. बघू पुढे आपला बघा प्रवास. आपला अजून कुठे जायचंय ते, पुढचा आपला प्लॅन काय आहे किंवा पुढचा आपला पॉईंट काय आहे ते व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर नक्की करा, कमेंट करा यार गाईस. आवडल्यास सबस्क्राईब पण करा चॅनलला.